आणि आता बातम्या सविस्तर पाहणार आहोत। सुरुवातीला पाहणार आहोत आजची एक महत्त्वाची घडामोड। विमानाने प्रवास करणाऱ्या देशभरातल्या हजारो प्रवाशांना आज आपला प्रवास रद्द करावा लागला आणि याचं कारण होतं एअर इंडिया एक्सप्रेस या सेवेची रद्द झालेली उड्डाणं। देशभरात एअर इंडिया एक्सप्रेसच्या तब्बल 86 विमानसेवा रद्द झाल्यानं विमान वाहतुकीवर प्रचंड परिणाम झाला। काय या विमानसेवा रद्द झाल्या पाहूया एका रिपोर्टमधून। मुंबईसह देशभरातल्या अनेक विमानतळांवर आज हेच दृश्य होतं। प्रवाशांच्या चेहऱ्यावर प्रश्न होते, संवाद चिडचिडीचे होते आणि वातावरण गोंधळाचं। त्याला कारण ठरलंय एअर इंडिया एक्सप्रेसची रद्द झालेली उड्डाणं। एअर इंडिया एक्सप्रेसच्या तब्बल 300 वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी अचानकपणे आजारपणाच्या सुट्ट्या टाकल्या। इतक्या मोठ्या संख्येनं कर्मचारी गैरहजर राहिल्यानं नियोजित उड्डाणं करणं कंपनीसाठी अशक्य झालं आणि तब्बल 86 डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल फ्लाइट्स रद्द झाल्या। एअर इंडिया एक्सप्रेसचे कर्मचारी मागील काही महिन्यांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी आग्रही आहेत, मात्र कंपनीने कर्मचाऱ्यांना हवा तसा प्रतिसाद दिला नाही। या संदर्भात कर्मचाऱ्यांनी अनेक पत्रही कंपनीला दिली, मात्र या मुद्द्यावर कुठलाही तोडगा निघू शकलेला नाही। काल अचानकपणे एका मागोमाग एक आजारपणाचं कारण देत कर्मचाऱ्यांनी सुट्ट्या टाकायला सुरुवात केली। यानंतर कंपनीने कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत सगळ्या कर्मचाऱ्यांचे फोन बंद झालेले होते। एअर इंडिया एक्सप्रेस ही एअर इंडिया अंतर्गत येणारीच कंपनी आहे। एअर इंडिया, विस्तारा, एअर इंडिया एक्सप्रेस आणि एअर एशिया या सगळ्या सेवा कंपनीच्या अंतर्गत दिल्या जातात। 1932 साली टाटा एअरलाइन्स या नावानं कंपनीची स्थापना झाली। टाटा एअरलाइन्स ही खाजगी कंपनी होती, पण 1953ला भारत सरकारनं ही कंपनी ताब्यात घेतली। 6 दशकं एअर इंडिया ही सरकारी विमान वाहतूक कंपनी होती, मात्र ही कंपनी तोट्यात जात असल्यानं सरकारनं कंपनी विकली। 2022ला टाटा ग्रुपनंच तोट्यात असलेली ही कंपनी विकत घेतली। ऐसे मर्जर कभी अटेम्प्ट नहीं हुआ है कहीं भी एयरलाइन में, तो हम ये टाटा ग्रुप 4 एयरलाइन को एक बनाने को देख रहे हैं, एक लो कॉस्ट कैरियर और एक फुल सर्विस कैरियर। तो थोड़े बहुत इश्यूज निकलते रहेंगे। जब 2 बड़े एयरलाइन या छोटे एयरलाइन या जो भी एयरलाइन, तो कंपनी के मर्जर होते हैं ना, तो थोड़ा सा उतार चढ़ाव होता है। कंपनी सरकारकडून टाटा ग्रुपकडे जात असताना काही करार करण्यात आले होते, त्यातील अनेक बाबींचं पालन होत नसल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। याच कारणावरून एअर विस्ताराच्या कर्मचाऱ्यांनीही काही दिवसांपूर्वी सुट्टीचं हत्यार उपसलं होतं। तेव्हाही विस्ताराची काही उड्डाणं रद्द करावी लागली होती। एअर इंडिया एक्सप्रेसच्या कर्मचाऱ्यांची नाराजी नेमक्या कोणत्या मुद्द्यावर आहे तेही बघा। कंपनी टाटा ग्रुपकडे गेल्यावर 2 वर्षात कुणालाही काढणार नाही या अटीचं पालन झालं नाही। कंपनीत व्हिसल ब्लोअर ही सुविधा एकतर्फी केली जाते। अन्यायाविरुद्ध बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आवाज दाबला जातोय। उच्च पदासाठीच्या मुलाखती उत्तीर्ण झाल्यावरही पदं मात्र कनिष्ठ दिली गेली। निवड झालेल्या उमेदवारांना हटवण्यात आलं। बाहेरच्या आणि ओळखीच्या लोकांना उच्च पदं दिली गेली। एअर इंडिया एक्सप्रेसच्या कर्मचाऱ्यांना करारावर घेण्यात आलं। विलिनीकरणाचे भत्ते रद्द केल्यानं पगारात कपात झाली। कर्मचाऱ्यांचा अनुभव आणि ज्येष्ठता डावलल्यानं तणाव निर्माण झाला। नव्या व्यवस्थापनामुळे कर्मचाऱ्यांचं मनोबलच खचलं। और इनके लेटर में से साफ जाहिर हुआ है कि जो एयर इंडिया एक्सप्रेस के जो ओरिजिनल एम्प्लॉइज थे, एयर इंडिया एक्सप्रेस और एयर एशिया साथ में जुड़ रहे हैं, उनके थोड़े शिकायतें हैं। शिकायत ये है कि उनको ये प्रमोशंस के लिए नहीं चुना जा रहा है, उनको लीव वगैरह नहीं दिया जा रहा है, उनके असेसमेंट्स अलग से तरह से हो रहे हैं। ये अप डाउन होते रहता है, बट ये एचआर का काम होता है कि ये इश्यूज रिजॉल्व करना है। मेरे ख्याल से उन्होंने लेटर टाटा ग्रुप के चेयरमैन को लिखा है और आई थिंक मुझे आशा है कि ये वो लोग इंटरनली सेटल करना चाहिए। अचानक उड्डाणं रद्द झाल्यानं प्रवाशांना मात्र प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला। ऐन सुट्ट्यांच्या काळात प्रवासाचं सगळं नियोजन कोलमडल्यानं सोशल मीडियावर संताप होतो। आता सगळे कर्मचारी एकत्रित सुट्टीवर गेल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचं कंपनीने सांगितलेलं आहे आणि कंपनी या कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील म्हटलेलं आहे। आता जी उड्डाणं रद्द झालेली आहेत त्यातील प्रवाशांचे तिकिटाचे संपूर्ण पैसे परत केले जातील किंवा दुसऱ्या तारखेचं तिकीट कुठलंही अतिरिक्त शुल्क न आकारता प्रवाशांना दिलं जाण्याचंही कंपनीने म्हटलेलं आहे।
एअर इंडियाच्या उपकंपन्या एका मागोमाग एक सुट्टीचा पवित्रा उचलत असल्यानं कंपनी प्रशासन त्रस्त आहे. पण देशातल्या प्रमुख विमान वाहतूक कंपनीच्या सेवा अशा सातत्यानं कोलमडत असतील तर ते प्रवाशांसाठी आणि कंपनीच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेसाठीही हितावह नाहीये. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.